कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या ग्रामीण भागामध्ये या निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात. कारण ग्रामीण भागामध्ये विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती योजनेच्या माध्यमातून गावाचा विकास होतो. आणि गाव पातळीवर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये कार्यकर्ते खूप महत्त्वाचे असतात. कारण पक्षाचा विस्तार वाढण्यासाठी कार्यकर्ते जर कुठले असतील तर ग्रामीण भागामध्ये, शहरीकरणामध्ये कार्यकर्ते फारसे नसतात. ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांना महत्त्व असतं, पदाधिकाऱ्यांना महत्व असतं आणि गाव पातळीचं राजकारण हे विकासाला एक महत्वाचं चालना देणारे असतं. आज आपण आलेले पात्रज कशळे याच अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी दृष्टीने आपण बघितलं प्रमिला भरत शीत या कशळे अधिकृत उमेदवार आहेत. त्याही शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. तसेच पंचायत समिती पात्रज अधिकृत उमेदवार जे आहेत अश्विनी कांता पादीर हे म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची युती झालेली, भाजपची युती झालेली. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला हे जे पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते कशळेचे पात्रचे देण्यात आलेले आहे. याच अनुषंगाने जे आहे आपण ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे, आदिवासी वाड्यावर आलेलो आहे आणि आपण पाहू शकता हे सगळे दिग्गज नेते जे प्रचारामध्ये गुंतलेले आहेत. आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये आदिवासी वाड्या खाड्या मेळ्यात जाताना दिसून येत आहे. आपल्यासोबत भास्कर दिसले आहेत, वेगवेगळे कार्यकर्ते आहेत. भास्कर दिसलेंचे महत्वाचा रोल राहिलेला आहे. या भागातून त्यांच्या पत्नीने प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. कारण मदतीने धावणारा आणि तरुण तडफदार म्हणून भास्कर दिसऱ्यांकडे पाहिलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळ्या प्रचार धुरा सांभाळली जाते. आणि आपल्या सोबत इथे भरत शीत जे आहे त्यांच्या मिसेस जे आहेत त्या दुसऱ्या प्रभागामध्ये प्रचार करतायत आणि नवरा धुरा सांभाळतो वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या ग्रामीण पातळीवर. सर, मिसेस त्या वार्डमध्ये प्रचार करते, तुम्ही इकडे करताय, केवळ वेळ कमी आहे याच अनुषंगाने. सर नमस्कार. आजचा पात्र जिल्हा परिषद वार्डचा वेळ कमी असल्यामुळे माझी मिसेस प्रमिला शीत या निवडणूक जिल्हा परिषद पात्रच निवडणूक लढत आहेत. वेळेच्या अभावी जर मांडवणा साईड असेल, आम्ही इकडची बाजू सांभाळत आहे जरा, त्याच्यामुळे कमी वेळ असल्यामुळे प्रमिला शीत त्या रूटला आहेत आणि आम्ही ह्या रूटला आहेत. थोडं आमची निशाणी आहे धनुष्यबाण. काय मतदारांना आवाहन कराल पत्नीच्या वतीने? पत्नीच्या वतीने तर आव्हान 100% आम्ही निवडून तर देणारच आहेत. आणि सर्वांना विनंती करतो का एक गरीब कुटुंबातला एक उमेदवार आहे आणि मागच्या काही वर्षात मी पण आदिवासी समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्यावेळेस पूर्ण वाड्या तोड्यांचा काही प्रश्न असेल, पोलीस स्टेशन, दवाखाना या प्रसंगी आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. आणि जनता नक्कीच, मायबाप जनता सहकार्य करून निवडून देण्याचं काम करत असं आपण पाहू शकतो. पत्नीच्या नवरा जो आहे तो मैदानात उतरलेला आहे. आपल्यासोबत उमेदवार आहे शेतकरी कामगार पक्षाचे. मॅडम, काय आव्हान वाटतंय? कशा प्रकारे प्रचार करतात? एक महिला आहे, आदिवासी भागातून प्रतिनिधित्व करतायत, शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात, काय वाटतंय? बोला, काय वाटतं? काय प्रश्न, कसा प्रचार सुरू आहे? प्रतिसाद हा चांगला आहे. तर मी कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवता? काय मतदारांना आवाहन कराल? शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्षाचा आहेत, उमेदवार बोलण्याचा प्रयत्न करताय. काय सांगाल, काय परिस्थिती आहे आदिवासी भागामध्ये विकास होण्यासाठी या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत? आज मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यामध्ये विखुरलेला आहे. कळंब जिल्हा परिषद वार्ड असेल, पात्रज कशळे जिल्हा परिषद वार्ड असेल, या विभागामध्ये आमचा आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु मला वाटतं 30-45 वर्षे ह्या मतदारसंघावरती काँग्रेस राष्ट्रवादीचा हा पूर्वीचा बालेकिल्ला होता. परंतु आमचा आदिवासी समाजाचा पाहिजे तसा काही या 30-35 वर्षामध्ये विकास झालेला नाही आहे. परंतु महेंद्र शेठ थोरवे हे 2019ला आमदार झाल्याच्या नंतर त्यांनी खूप असा चांगल्या आमच्या आदिवासी भागामध्ये विकास करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. गावोगावी रस्ते, लाईटची सोय असेल, पाण्याची टंचाई असेल, तिथं पाण्याची सोय केली त्यांनी. आणि ह्या पात्र जिल्हा परिषद वार्डमध्ये
भास्कर भाऊ यांची आमची ताई जिल्हा परिषद सदस्य असताना खूप मोठ्या प्रमाणात विकास केला भास्कर भाऊ देसले यांच्या रूपाने, आणि त्याचाच धागा पकडत महेंद्र शेठ तोरवे यांनी त्यांच्याकडं हे करून लक्ष दिला. आणि आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की 2024ला आमदार साहेब निवडून आले आणि आमच्या कशेळे या ठिकाणी सांस्कृतिक आदिवासी भवन हा आम्ही त्यांच्याकडे एक प्रस्ताव बी मांडलेला की साहेब आमच्या समाजाला एवढे आमदार होऊन गेले, खासदार होऊन गेले, पालकमंत्री झाले, मंत्री झाले, उपाध्यक्ष झाले, परंतु आमच्या समाजाकडे कोणी लक्ष दिलं नव्हता त्यावेळेस. परंतु आमदार साहेब आमदार झाले आणि आम्ही प्रस्ताव मांडला. साहेबांनी त्वरित आमच्या आदिवासी समाजाचा तो प्रस्ताव मांडला आणि आम्हाला आमदार निधीमधून 1 कोटी रुपयाचा निधी दिला आणि खासदार निधीमधून 50 लाखाचा निधी दिला. आणि तो 9 ऑगस्ट 2025ला आम्ही त्याचं भूमिपूजन केलं. आणि सांगायला अभिमान, आदिवासी भवन होते असं म्हणते, महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत, मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले, काय सांगाल? नमस्कार. मी आधी एकच सांगते की मला आमच्या आदिवासी समाजाचे जे 2 उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी जो काही पाठिंबा आहे, जी साथ आहे ती मराठी समाजाची पण आहे. या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो की आमच्या आदिवासी समाजाने पण पुढे जावं. आणि नक्कीच मी सांगते की आमचे उमेदवार हे नक्कीच निवडून येतील, कारण आमच्या आदिवासींची तळमळ मला दिसते. आणि जर निवडून आले तर आम्हाला खूपच अभिमान वाटेल आणि आम्ही सगळ्यांनाच त्या गोष्टीचं म्हणजे सहकार्य करू. काय सांगता, कशा प्रकारे मोठ्या संख्येने तरुण आहेत, आदिवासी तरुण उभारलेले आहेत मैदानात, कसं पाहताय? या ठिकाणी येत्या 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही या पात्रच विभागामध्ये कशेळे विभागामध्ये प्रचार करत असताना आम्हाला जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. आणि पंचायत समितीचे उमेदवार असतील आणि जिल्हा परिषदेचे 2 उमेदवार असतील हे 100% आमचे विजयी झालेले आहेत. आणि या ठिकाणी एक मतदार बंधूंना मी विनंती करतो का दोन्ही उमेदवार हे आदिवासी असून आदिवासी समाजाने पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपलाच आदिवासी माणूस हा आपल्याला मदत करू शकतो याचं भान ठेवून आपण सर्वांनी या 3 उमेदवारांना भरगच्च मताने निवडून आणायचं आहे. धन्यवाद. आदिवासी भागातला प्रतिनिधी असला पाहिजे अशी भूमिका जी आहे तिथे व्यक्त करताना दिसून येते. आज सहकार ज्ञानेश्वर बागडे, मी विकास मिरगणे, विकासनामा, कर्जत, रायगड. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.